अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अत्यंत दुर्मिळ योग घडून आलाय. 14 जानेवारी बुधवार, संक्रांत आणि आपल्या श्रीहरी विष्णूंची एकादशी एकाच दिवशी आलेली आहे. खूप मोठा दिवस आहे. प्रचंड लाभणारा पावणारा दिवस आहे. जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा, मंत्र, स्तोत्र, जप नक्की करा. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये संक्रांतीचा काय करायचे म्हणजे सेवा काय करायचे आहेत, शुभकाळ काय आहे, तिथी काय आहे, पुण्यकाल काय आहे, वानामध्ये आपण काय करायचं, दान काय करायचं, जप तप काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. तर व्हिडिओ कंटिन्यू लास्टपर्यंत न स्किप करता बघा. सगळ्यात अगोदर सांगते की आज आपल्याला कोणता रंग घालायचा नाही आहे. तर पिवळा रंग आज वर्ज्य आहे, कारण संक्रांतीने काय केलेलं आहे, पिवळा रंग परिधान केलेला आहे. संक्रांतीचं वाहन आहे वाघ, उपवाहन आहे घोडा, पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे, शस्त्र आहे गदा, वयाने कुमारिका आहे, केशराचा टिळा लावलेला आहे, जाईचं फूल वासाकरता घेतलेलं आहे, जातीने सर्प आहे, मोती धारण केलं आहे आणि पिवळं वस्त्र केलं आहे, परिधान केलं आहे, म्हणून आपल्याला पिवळं वस्त्र त्या दिवशी घालायचं नाही आहे. काही ठिकाणी संक्रांतीने जे वस्त्र म्हणजे जो रंग वापरला आहे ना, जो रंग परिधान केलेला आहे ना, तोच वापरतात. तर आपल्या आपल्या परंपरेनुसार बघा, हिरव्या बांगड्यांना आणि लाखेच्या बांगड्यांना प्रमाणाच्या बाहेर प्रचंड महत्त्व आहे. आज तर निदान 6 तरी बांगड्या घेऊन भरून या. कासारदादांकडे जावा, बांगड्यावाल्यांकडे जावा, आवर्जून जावा आणि एक बांगडी जास्त घालायची. तर समजा तुम्ही 6 घातल्या तर उजव्या हातात एक वाढीव बांगडी घालायची असते, एक एक्स्ट्रा 7 बांगड्या ते घालतातच, पण आपण त्यांना आठवण करून द्यायची आहे, कारण हिरव्या बांगड्यांना खूप महत्त्व आहे. आता तुम्ही प्रत्येक वेळेस मॅचिंग वगैरे बांगड्या घालता, म्हणजे साडीला मॅचिंग लाल असेल तर लाल, हिरवी साडी असेल तर हिरवी, पण मोस्टली आहे ना हिरव्या बांगड्या घालण्याचाच प्रयत्न करा. जर तुम्हाला मॅचिंग करायचं असेल तर तुम्ही नक्कीच करू शकता, पण लाखेच्या बांगड्यांना तेवढंच महत्त्व आहे. लाखेच्या बांगड्या खूप महत्त्वाच्या असतात. वर्षातून एकदाच फक्त या लाखेच्या बांगड्यांना महत्त्व असतं. सुवासिनीचा शृंगार आहे या लाखेच्या बांगड्या. तर लाखेच्या बांगड्या पण आवर्जून घालायच्यात. जमतील तर घाला, पण प्रयत्न मग नक्की करा. आता सुगड पूजनला पण तेवढंच महत्त्व आहे. तर आता प्रत्येकाकडे सुगड पूजन करतातच नाही, आमच्याकडे करतात, पण सुगड पूजनला खूप महत्त्व आहे. त्याच्यामध्ये सगळं साहित्य भरायचं असतं. आपण जेवढं पण वौसायला साहित्य घेतो ते सगळं त्या सुगडमध्ये भरायचं असतं. घरातच त्यांच्या अगोदर देवापुढे पूजा करायची असते आणि मग मंदिरात जर जाणार असेल तर मंदिरात वौसा घ्या, किंवा घरात असेल तर घरात वौसा घ्या. पण त्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकायचं असतं, म्हणजे बोरं, शेंगा, हरभरे, वाटाणे, खूप सारं साहित्य असतं, ऊस, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सुगडात पण नैवेद्य म्हणून औसा म्हणून टाकायचं असतं. आता बऱ्याच जणांचा प्रश्न येईल की संक्रांतीने जर पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे तर हळद, सोनं हे आम्ही वापरू शकतो का? तर नक्कीच वापरू शकता, कारण हळद हे सौभाग्याचं प्रतीक आहे, सोनंसुद्धा सौभाग्याचंच प्रतीक आहे. कारण हळदीशिवाय कुंकू नाही ना आपण लावू शकत. तर हळद कुंकू हे आपल्याला सौभाग्यासाठी आवश्यक आहे, त्यामुळे ते वापरायचंच आहे. आता तुम्हाला दान काय द्यायचं ते सांगते. गरजूंना बरं का, नाहीतर एखाद्या श्रीमंत मैत्रिणींना घरी जाऊन द्याल तर गरजूंना आपल्याला तीळ, गूळ, अन्न, वस्त्र, गाईला घास, नवं भांडं, फळं या गोष्टी आपल्याला द्यायच्या, दान द्यायच्या आहेत. आणि दान देताना ना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र मनातल्या मनात जप करा, नक्की करा. फक्त दान देऊ नका. जेव्हा पण दान द्याल तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे की आज आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र दान देताना म्हणायचा आहे. त्यांच्या हातात जेव्हा तुम्ही ते ठेवता ना तेव्हा मनातल्या मनात म्हणायचं आहे की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, कारण आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद हवा आहे ना, आणि आपण ते मनापासून करतो. जेव्हा आपण मनापासून दान देतो ना तेव्हा आपल्याला येताना ते दुपटीने येतं. पण मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता दान करा. अपेक्षा ठेवल्यानंतर आपण नाही ते करू शकत त्या गोष्टी, किंवा आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत. म्हणून आपल्याला दान करताना यातल्या गोष्टी आपण कुठल्या पण गोष्टी आपण दान करू शकतो, मनापासून करा. जसं दान देण्यासाठी आज तुम्हाला मी सांगते ना, तसंच काही गोष्टी आहेत ज्या करायच्या नाही आहेत आपल्याला. या दिवशी आहे ना उशिरा उठायचं नाही आहे, लेट उठायचं नाही आहे. मोस्टली दात घासायचे नाही आहेत. बोटाने तुम्ही पावडरने वगैरे दात घासू शकता, पण ब्रश करू नका एक दिवस, काही नाही फरक पडणार. नखे कापायचे नाही आहेत, केस कापायचे नाही आहेत, केस धुवायचे नाही आहेत, कोणाचा अनादर करायचा नाही आहे, वाईट बोलायचं नाही आहे, अपमान करायचा नाही आहे, कठोर बोलायचं नाही आहे, खोटं बोलायचं नाही आहे, वृक्षतोडसुद्धा या दिवशी करायची नाही आहे. या गोष्टी तुम्ही पूर्ण म्हणजे केअरफुली करा.
लक्षात ठेवा की आजचा दिवस खूप प्रभावी आहे, लाभदायक आहे, पुण्यदायी आहे. तर आपल्याला ह्या गोष्टी टाळायच्यात. मुलं पण जर करत असतील तर त्यांच्याकडे पण लक्ष द्या आणि ह्या गोष्टी टाळा. तुम्हाला कालच्या पण दिवशी मी सांगितलं होतं की भोगी दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, तर 2 दिवस तरी द्या. 3 दिवसांची संक्रांत आहे, 3 दिवस दिले तर चालेल. किंक्रांती दिवशीसुद्धा दिलं तर चालेल, पण भोगी आणि संक्रांती दिवशी तर नक्की द्या. सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करत आहेत, म्हणून आपल्याला काय करायचं आहे, त्यांना अर्घ्य द्यायचं आहे. अत्यंत शुभ आहे, तुम्हाला फलदायी लाभणार आहे. अर्घ्य देताना हळद कुंकू अक्षता पांढरे तीळ टाकून ओम सूर्य देवाय नमः हा मंत्र नक्की म्हणा. ओम नमो वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा पण मंत्र एकसाथ म्हणा. दोन्ही मंत्र म्हणा, कारण सूर्यदेवताला पण अर्घ्य देतो आणि आपण श्रीहरी विष्णूंचं सुद्धा स्मरण करतोय. हा मंत्र निदान 11 वेळा तरी म्हणा, नाही जमला तर 1 वेळा म्हणालात तरी चालेल, पण अर्घ्य नक्की द्या. कारण सूर्यप्रकाशात आपल्याला जाण्याची खूप गरज असते, पण आपण सूर्यप्रकाशात जात नाही. आपली नेहमीची धावपळ असते. स्त्रिया तर किचनमध्येच असतात त्यावेळेस, आणि स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण असतं, म्हणून आपल्याला या दिवशी तरी द्यायचंच आहे. आज झाडू खरेदी करायची आहे आणि झाडूची पण पूजा करायची आहे. हे आज झाडू खरेदी करणं आणि पूजा करणं झाडूची खूप शुभ मानलं जातं. या दिवशी आहे ना, तिळगुळ देऊन सगळ्यांसोबत गोड गोड बोलण्याचा आपल्याला नियम लावायचा आहे. म्हणजे रोजच बोलायचं गोड, फक्त संक्रांती दिवशी नाही. पण 3 दिवस आहे ना, तुम्हाला काय काय द्यायचं नाही ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. पण तिळगुळ देऊन आपले म्हणजे जे आवडत नसतात त्यांना पण आपण कधी कधी तिळगुळ देतो बघा. वरच्या मनाने किंवा मनापासून न देण्यात काहीच अर्थ नाही, मग त्यापेक्षा देऊच नका. पण तिळगुळ देऊन जर आपल्यामध्ये कठोरता असेल, काय आपल्यामध्ये वाद असतील, तर म्हणजे संपवता आले तर संपवून घ्या आणि सगळ्यांना तिळगुळ द्या. ॲक्च्युली मोठ्याने छोट्यांना द्यायचं असतं असं म्हणतात. आता जे पण आपल्याला देतील, मोठे असतील तर तुम्ही नमस्कार करा, छोटे असतील तर त्यांना विश करा की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं. आता ह्या 3 दिवसात आहे ना, आपल्याला काय काय वस्तू कोणालाही द्यायच्या नाहीत. म्हणजे अगदी आपल्या बाजूला राहत असली, खूप क्लोज मैत्रीण असेल ना, तरीसुद्धा द्यायचं नाही आहे. दूध कोणाला द्यायचं नाही आहे, दही कोणाला सुद्धा द्यायचं नाही आहे, तुरटी, पैसे, साखर, मीठ, हळद ह्या 4-5 वस्तू आहेत ना, ह्या 3 दिवसात कोणालाही देऊ नका. कारण आपल्या भाग्यातल्या ह्या वस्तू असतात. खूप आपल्या बघा, लक्ष्मी मातेला ह्या सगळ्या गोष्टी आवडतात. मग आपल्या घरातली लक्ष्मी असं आपण दुसऱ्यांना देऊ शकतो का? नाही द्यायचं. या 3 दिवसात काही पण होऊ द्या, काहीतरी कारण संघाने देऊ नका. त्याच्यानंतर तुम्ही देऊ शकता. आता संक्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी काय येतं, किंक्रांत येते. तर ह्या दिवशी असं म्हणतात की कोणतंही शुभ काम करायचं नाही आहे या दिवशी. फक्त कुठे कुठे आहे ना, भोगीची भाकरी म्हणजे ठेवतात आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत दिवशी ते खातात. तर कुणाकुणाकडे असतं त्यांनी करा, आम्ही करतो तसं. तुम्ही करत असेल तर करा. भांडण वगैरे किंक्रांती दिवशी नक्की टाळा. प्रवास टाळा, शुभ काम करणं टाळा, कुठे जाणं टाळा, कुठे पत्रिका बघणं, लग्न जमवणं, प्रवास करणं, एखादं घर बघायला जाणं, ह्या गोष्टी करू नका. किंक्रांत दिवशी शुभ मानलं जात नाही. आणि मग ह्याच्या दुसऱ्या दिवसापासून आहे ना, किंक्रातच्या दुसऱ्या दिवसापासून आहे ना, बोरनान केलं जातं. हळदी कुंकू आणि बोरनान. लहान मुलांचं बोरनान का करतात याचा व्हिडिओ मी सविस्तर घेऊन येईल, पण त्याच्या अगोदर तुम्हाला सांगते की हळदी कुंकू करताना वाणामध्ये काय काय द्यायचं आहे. तर सगळ्यात अगोदर तुम्ही बांगड्या देऊ शकता, हळदी कुंकू देऊ शकता. यूजफुल वस्तू द्या. बांगड्या, हळदी कुंकू, भांडं, तिळपात्र, स्टीलचं भांडं. तुम्हाला मगाशीच मी सांगितलं की नवं भांडं द्यायचं आहे. नुसतं तीळ देऊ शकता, गूळ देऊ शकता. आणि तिळगुळ म्हणजे जे आपण खातो ते तिळगुळ म्हणून. अत्तर देऊ शकता, गुलाब पाणी, आपल्याला देवाला लागतं बघा गुलाब पाणी नेहमी, कंगवा, आरसा, टिकली, बिंदी. आणि घरगुतीसाठी तुम्ही असं काय देऊ शकता, सुवासिक साबण देऊ शकता, छोटी छोटी भांडी देऊ शकता, वस्त्र म्हणजे मऊ कपडा, रुमाल वगैरे देऊ शकता. आणि मसाले पण देतात काय काय जण. मसाले द्यायचे की नाही बघा, आता तुम्ही गोड वस्तू दिल्या तर अजून अतिउत्तम होईल. पण ह्या वस्तू द्यायच्या, तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आवडतील त्या वस्तू द्या. फक्त अशा काटेरी वस्तू म्हणजे सुरी किंवा कात्री ह्या असल्या वस्तू देऊ नका. ज्या हार्मफुल असतात त्या वस्तू देऊ नका. चांगल्या, सौभाग्यासाठी आपल्या प्रतीक असणाऱ्या आणि घरगुती वापरासाठी योग्य असलेल्या वस्तू आपल्याला दानामध्ये द्यायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ज्यांना उपयोग होईल त्यांच्यासाठी तुम्ही हा नक्की शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला, थँक्यू.
बोरणांचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बाय बाय.